नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज खारे शेंगदाण्यांची रेसिपी करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर असं 1 लिटर पाणी तापवायला ठेवायचे पातेल्यात. ते उकळलं का यात 1-1.5 चमचा मीठ टाकायचं. असं 1.5 चमचा मीठ टाकलंय मी. आणि उकळलं का हे असे जाड शेंगदाणे घेतलेत मी, मोठे मोठे 1 वाटी घेतलेत. ते टाकायचे. यात पाणी उकळलंय, आता टाकू पण याच्यात. त्यांना आपण 3 ते 4 मिनिटं उकळू देऊ आणि गाळणीने गाळून घेऊ यांना. आणि सुती कापडावर वाळत टाकायचे त्यांना. एक 2 मिनिटं झाले का मिडियम गॅस करून द्यायचं. आणि आणखी 2 मिनिटं होऊ द्यायची त्यांना. तर अशा पद्धतीने 4 मिनिटं होऊन गेले शेंगदाण्यांना उकळून. तर आपण गॅस बंद करून देऊ आणि गाळणीने गाळून घेऊ ते पाणी. असं गाळून घ्यायचं पाणी. असं नितरवून घ्यायचं चांगलं पाणी. कापडावर टाकून दिलंय मी. त्याला असं पसरवून द्यायचं. आता हे लगेच 5 मिनिटात सुकून जातात आणि असलेलं पाणी सगळं शोषलं जातं कापडामध्ये. असं पंख्याखाली टाकून द्यायचे त्यांना लागलं कापड. पसरवत राहायचं त्यांना 1-2दा मध्ये मध्ये. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हे सुकून गेले 5 मिनिटामध्ये. पाणी थोडस शोषलं गेलंय त्याचा. ओलेच आहेत ते, पण हाताला ओलं लागत नाहीये. अशा पद्धतीने सुकवलेत त्यांना. आता आपण लोखंडी तवा ठेवलाय गॅसवर. आपण त्याच्यात मीठ टाकू आणि यांना कुरकुरीत भाजून घेऊ. जसे भट्टी मिळतात आपल्याला बाहेरचे, त्याप्रमाणे आपण छान भट्टीप्रमाणे भाजून घेऊ छान. आणि याच्यात शेंगदाणे टाकून द्यायचे. असे तवा तापलेला आहे आता. असं मीडियम किंवा मंद फ्लेम वरच त्याला होऊ द्यायचं. अशा पद्धतीने ही फ्लेम राहू द्यायची. त्याला फुल नाही करायची. नाही तर ते पटापट जळून जातील आणि खरपूस नाही होणार आतमध्ये. बघू शकता मैत्रिणींनो, मी
10 ते 12 मिनिटं मी असं लो टू मीडियम गॅसवर मी असे असे भाजले त्यांना आणि मग आता अशा पद्धतीने झालेले आहेत ते होऊन गेलेले आहेत ते छान खरपूस. आता आपण हे एक्स्ट्रा मीठ आहे ना ते आपण असं चाळणीने गाळून घेऊ. असं मीठ निघून जातं चाळणीने गाळल्याने. अशा पद्धतीने झालेले आहेत ते. आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम खरपूस झालेले आहेत ते छान बघू शकता. बघू शकता मैत्रिणींनो, आपले शेंगदाणे खारे शेंगदाणे तयार आहेत अशा पद्धतीने. तर तुम्ही आवाज ऐकू शकता. अशा पद्धतीने खरपूस बनलेले आहेत ते. तर असे कोण बनवून आपण घरच्या घरी असे याच्यात टाकून पण खाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात अशा पद्धती. तर अशा प्रकारे आपले खारे शेंगदाणे तयार आहेत. मैत्रिणींनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.